सोशल मीडियाच्या युगात एका पोस्टची ताकद किती असू शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला आला आहे। एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने काही कथित छायाचित्र पोस्ट केली आणि काही तासातच त्या छायाचित्रांची चर्चा राज्यभर सुरू झाली। राजकीय वर्तुळात या फोटोंची कुजबूज सुरू असतानाच विरोधी पक्षातील काही नेत्यांनीही हेच फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्याचं दिसून आलं आणि इथूनच सुरू झाला आरोप प्रत्यारोपांचा नवा राजकीय संघर्ष। दरम्यान राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली। राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय आरोपांची धार आणखी तीव्र झाली। ते तुमचे एक मंत्री आहेत, लोक त्यांना बायने म्हणतात, गिरीश महाजन, हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत। मग लपवताय कशाला? गद्दारांशी नाही राडे करायचे तर कोणाशी करायचे? याचा अर्थ या महाराष्ट्रात गद्दारी पोषण्याचं काम, बेईमानी पोषण्याचं काम तुम्ही करताय गिरीश महाजन। शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही राहिली नाही, कोण उरलंय तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी, म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी काय नाही? आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतात यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही। सिक्युरिटी काढा, की पोलिसांचं कवचकुंडल आहेत ना सरकारची, ती काढा। स्वतः तुमचा जो बॉस आहे एकनाथ शिंदे, बरं का, तो 50 गाड्यांचा बॉडीगार्डचा ताफा घेऊन फिरतो, कोणा वाचून देतो। मात्र या सर्व आरोपांवर आता गिरीश महाजन यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊत यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे, ते नेहमीच बोलत असतात, त्यामुळे त्यांच्या विधानाकडे मी फारसं लक्ष देत नाही। त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, कारण त्यांना सगळी बोलण्याची मुभा आहे। ते काल बघितलं तुम्ही काय काय ते शिवीगाळ करतात, काय काय बोलतात, त्यामुळे त्यांना सगळी मुभा आहे, त्याने ते बोलावं असं म्हणत महाजन यांनी राऊतांच्या टीकेला फारसं महत्त्व नसल्याचं स्पष्ट केलं। राजकारणात प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण सरकारचं लक्ष विकास कामावर आणि जनतेच्या प्रश्नावर असल्याचंही त्यांनी सांगितलं। मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्या छायाचित्रांची। या फोटोबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी अत्यंत गंभीर दावा केला। त्यांच्या मते हे सर्व फोटो पूर्णपणे बनावट असून तंत्रज्ञानाच्या मदतीने मॉर्फ करण्यात आले आहेत। हे फोटो कोणी तयार केले, कोणत्या उद्देशाने व्हायरल केले आणि यामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आता कायदेशीर मार्ग अवलंबला जाणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं। सुषमा अंधारेने काही फोटो ट्विट केले का मुलीसोबत आपले? काय ते कोण आहे मुलगी आणि काय भूमिका त्याबद्दल? मी आता त्या बाबतीमध्ये सविस्तर खुलासा करणार आहे, पण मी या संदर्भामध्ये आज मुंबईला तक्रार केलेली आहे। फोटो मॉपिंग करून काही फोटो दाखवले जात आहेत, सेल्फी घेतलेले। आता सेल्फी घेतले, मी ते फोटो बघितले, पण काय त्यात काय क्षमता मला कळत नाही, पण ते काही मॉबिंग केलेले फोटो आहे त्याच्यामध्ये। आणि ते फोटो फक्त बागेचे मागचे लोक कट करायचे, 2 जण सेल्फी घेतात, दाखवायचं, अशा पद्धतीने चाललेलं आहे। फक्त स्पष्टीकरण देऊन थांबण्याऐवजी या प्रकरणात थेट पोलीस तक्रार दाखल करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे। मुंबईत अधिकृत तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली जाणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं। खोटा प्रचार, अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। मला वाटतं या संदर्भामध्ये मी सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात विनंती केलेली आहे आणि मला वाटतं लवकरच काय विषय तो समोर येईल। आपण कायदेशीर भूमिका घेणार आहात? प्रश्नच नाही, मी त्या संदर्भामध्ये तक्रारीच केलेल्या आहेत आणि मी सविस्तर खुलासेवर त्या संदर्भात बोलणार। राजकारणात सोशल मीडिया आता नवं रणांगण बनलं आहे। एका पोस्टमुळे वाद निर्माण होतात, एका फोटोमुळे आरोप होतात आणि एका व्हायरल मेसेजमुळे राजकीय समीकरण बदलू लागतात। मात्र या प्रकरणात सत्य नेमकं काय आहे? व्हायरल फोटो खरोखरच मॉर्फ केलेले आहेत का?
तपासानंतर कोणती माहिती समोर येणार आणि या संपूर्ण वादाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, या सर्व प्रश्नांची उत्तर आता तपासानंतरच स्पष्ट होईल. व्हायरल फोटो, राजकीय आरोप आणि आता कायदेशीर कारवाईची तयारी, या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.